हॅलो 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 शेक 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 राजादा हॅलो हो मेन काम राहिला आता मात्र सगळ्या तुळीवाल्यांच्या जीवाला नाही बरं वाटत आहे ना. म्हणतील बाबा एकदाची टोपी घातला पण लोकांना टोप्या लावून टोपी घालण्यापेक्षा रात्री मित्रांनो समाजाच्या साक्षीला सर्वांच्या साक्षीला ते टोपी घातली आणि म्हणून या ठिकाणी हॅलो शेक 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 हॅलो हॅलो आवाज येतो ना सर्वांना आवाज येतोय ना. अरे पाऊस पण नाही बाहेर आणि म्हणून चला कार्यक्रमाची सुरुवात करण्या अगोदर माझे प्रतिस्पर्धी शाहीर आदरणीय सन्माननीय शब्दांचे जादूगार निकाजी लांबरे बुवा शाहिरांना विनंती करतो कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर आपण आपलं प्रमाणपत्र आणि आपल्या प्रश्नाची उत्तर घेऊन यायचे. माझा लेखी विषय घेऊन जायचा आहे. करायची सुरुवात. गणपती बाप्पा शोधावर तुला ग काही कळना मला ग. एक बात मनाला या खाती माये खाती अग एक बात मनाला या खाती माये खाती मग काग तू येडा माईला लांब जाती अनेक राजा अग या जीवाची नाही राई होती अग काग तू येडा माईला लांब जाती अनेक राजा अग या जीवाची नाही होती. आणि म्हणून हे माय बापा मी विनम्र हा बाबा तुझ्या चरणावरती ठेवतोय. म्हणायचं आहे काय लक्षात असावं. माझी विनंती तुला रे तूच घडवील मला रे तुझ्या आठवणी रसिका हृदयामध्ये राहती मग तुझ्या आठवणी रसिका या हृदयामध्ये राहती आहे तूच रे अरे खरा माझ्या जीवनाचा साथी सदैव राहो तुझ्या माझ्या प्रेमाची नाती आहे तूच रे अरे खरा माझ्या जीवनाचा साथी सदैव राहो तुझ्या माझ्या प्रेमाची नाती.
चौदा विद्या आणि 64 कलेचा दाता, सुख करता दुःख हरता विघ्न हरता श्री गजाननाला वंदन करून नटराजाला या नटेश्वराला सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करून हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज योगीराज बहुजन प्रतिपालक सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी जाणता राजा अखंड हिंदुस्थानचा आराध्य दैवत राजेश्वर छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करून राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंना मानाचा मुजरा करून धर्मरक्षक छत्रपती शंभूराजांना मानाचा मुजरा करून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव क्रांती सूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार वंदन करून मराठी अस्मितेचा मानबिंदू सरसेनापती हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना मानाचा मुजरा करून या मुंबईची पालनहार तुमची आमची रखवाली आई मुंबादेवीच्या शरणावरती नतमस्तक होऊन माझ्या गावची मालकी माझी पाठराखी आई सोलाई कुटुंबीच्या चरणावरती नतमस्तक होऊन आजच्या या कार्यक्रमाचे आयोजन प्राणीमित्र ग्रुप मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने कलगी आणि तुरा असा नाचाचा चक्री सामना आयोजित करण्यात आलेला आहे. तरी या ठिकाणी कलगीवाले श्री सोलाई कोपेश्री नाच मंडळ मी शाहीर राजेश निकम मुक्काम सवेडी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा सोनकायदेवी नृत्य कला पथक अटूल गुहागर मुंबई यांच्या वतीनं जमलेल्या माझ्या तमाम नाच कला प्रेमी महिला प्रसिद्ध प्रेक्षकांना शाहिरी मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा. हे बरोबर टोपीतली चमचमती बाय जरा बेस दिसते ना, चांगली दिसते ना. बाबूल माझ्या काल सांगितलं ह्याचा क्रेडिट बाबूला देणार नाही. बाबू ह्याचा क्रेडिट तुम्हाला देणार बाई चमचमतीच आहे. भले बाबू काला असेल पण बाबू माझा आहे. कसा पण असू द्या, दाढी मिशी जरी विकलेली असेल तरी बाबू माझा आहे. बाबूला सोडायचं नाही आणि बाबूंचा बाईला सोडला तर बाबूचा दुकान काय बंद पडल्याशिवाय राहायचा नाही. आणि म्हणून या ठिकाणी आज ज्यांच्या माध्यमातून आजची सभा या ठिकाणी संपन्न झाले ते सन्माननीय प्राणीमित्र ग्रुप मुंबई आयोजित या मित्रांनो सांगायला अभिमान वाटतो. माणसं एनिमिंग 4 माणसं किती आहे? एनिमिंग 4 माणसं, पण त्यांचा दणका केवढा आहे बघा. गेल्या वर्षीचा नियोजन शो हाऊसफुल झाला, या वर्षीचा नियोजन शो हाऊसफुल झाला. म्हणजे मित्रांनो म्हणजे राजेश निकम आणि विकास नांबोरे हा मुंबई रंगमंचावर तासा 6वा कार्यक्रम आहे आणि साहीच्या साही कार्यक्रम माझ्या माई बापा अरे या तुम्ही जोडीला स्वीकारलंय. हाऊसफुलचा बोर्ड आज पुन्हा एकदा लावला तुमच्यासाठी. एकदा मित्रांनो जोरदार स्वतःसाठी टाळ्या वाजवा. हाऊसफुलचा बोर्ड 6व्या कार्यक्रमाचा. आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी ज्यांनी ही सेवा आजची उपलब्ध करून दिली ते सन्माननीय या ठिकाणी आमचे संदेशदादा मांडवकर, संतोषजी पापर्डेकर सर, अशोकजी जोशी माऊली आणि सुरेशजी गोरे माऊली या माझ्या आजच्या यजमानांना या ठिकाणी त्यांना लाख लाख आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमासाठी मित्रांनो प्रमुख पाहुणे म्हणून ज्यांची या ठिकाणी उपस्थिती लाभलेली आहे ते सन्माननीय शंकरजी गोरे माऊली, बंडूशेठ पत्त्याने माऊली यांना देखील या ठिकाणी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे शाब्दिक आभार त्यांचे मानतोय ते सन्माननीय सुरेशजी बावदाने माऊली, विनायकजी चौगुले माऊली, प्रदीपजी गोरे माऊली, विजय जोशी माऊली, सत्यवान कालकर माऊली, स्वप्नील जोशी माऊली, योगेशजी मोडक माऊली, प्रथमेश मांडवकर माऊली आणि विकासजी मांडवकर माऊली या सर्व माझ्या आजच्या अतिथींना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे मित्रांनो त्यांच्या सोबतीने आजची सेवा या ठिकाणी पुढे घेऊन चाललोय ते माझे पाठीराखे, माझे संगीतकार आज मला पुन्हा एकदा ढोलकीला साथ करतात माझे बंधू विशालदादा असतात. त्याचप्रमाणे व्यंजन मला असतात म्हणजे माझे बंधू गेली 10 वर्ष निखळ सेवा त्यांची मिळते ललितदादा गेसरे. आज बरेच दिवसानं योग काय मात्र येत नव्हता पण आज मात्र योग आलेला आहे. आज कीबोर्डला मला साथ मिळते माझे बंधू सौरभदादा देवरुखकर, ऍक्टोपॅडला मला साथ मिळते माझा भाऊ पुन्हा एकदा प्रणव काताळे, शैलीला मला साथ करतायत माझे बंधू रोहितदादा जाधव आणि आपल्यापर्यंत मित्रांनो हा आवाज पोहोचवण्याचं काम करतायत आपल्या कोकणातील दापोली तालुक्यातील आसोडगावचे सुपुत्र माझे बंधू राजूदादा पड्याळ आणि सर्व सहकारी या सर्वांनी या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे मित्रांनो आजच्या या गर्दीमध्ये निश्चित त्यांनी आधीच बॉम्ब टाकले नाही माझ्यावर, म्हणतात काय पण होते पण बारी मात्र खतनावर होते. आणि म्हणून माझे बंधू मनोजदादा गोंडालाच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. दादांच्या माध्यमातून 200 रुपयाचा बाजारात पारितोषिक आलेला आहे. या ठिकाणी मित्रांनो माझे मार्गदर्शक, माझे आधारस्तंभ, माझ्या प्रत्येक अगदी पर्सनल आयुष्यातल्या प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये अगदी मला
माझ्या वडिलांप्रमाणे धावून येणारे सन्माननीय आज शिवसेना शाखा प्रमुख ठाणे आमची माऊली जयवंतदादा चव्हाण आजच्या गर्दीमध्ये वेळात वेळ काढून सर्व उपस्थित झालेले आहेत. तर त्यांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो मित्रांनो. त्याचप्रमाणे आजच्या गर्दीमध्ये शाहिरी वर्ग देखील उपस्थित राहिलेला आहे. त्याच्यामध्ये सन्माननीय शाहीर तुरेवाले शाहीर माझे बंधू संतोषदादा गोलापटे असतील. त्याचप्रमाणे आमचे युवा शाहीर सुकांतदादा आयरे हे देखील आजच्या गर्दीमध्ये गावावरून खास बाहेर वगैरे आले तर त्याला देखील मानाचा मुजरा करतो. आमचे गणपतदादा लांबोरे असतील, आमचे सचिनदादा गोलापटे असतील, माझे बंधू मनोजदादा गोंडाल असतील. त्याचप्रमाणे माझी शिष्य मंडळी ओंकार लांजेकर, वेदांत जाधव, विनायकची रेवाळे, प्रमोददादा गोवळकर या सर्व माझ्या मित्रांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करून आता रात्री म्हणाले माझी घरची चमचमती बाय. मी म्हणतो माझ्या लांजाचा काला कलकलीत बाबू कसा आहे बघा, कसा आहे कलर काय पैसा वापस बाबू माझा अजून सांगतोय माझ्या बाबूवर कोणी हात गाजवायचा. अरे बाबू काय म्हणतो खेळा ती चमचमती बाय. बाबूचं वर्णन करायला नको. बाबू माझा काय रे पोरांनो, बाबू कुणाचा आहे? हा बाबूचा नजर विचार लावा ना. आधी काय झाला कलर काला त्या मनुष्या कोळसा व्हायचा परत. आणि म्हणून सर्वांनी शाहीर शब्दांचे जादूगार भिकाजी नामोरे आता सर्व संच त्यांचे संगीतकार या सर्वांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करून मिळतो. माझे गुरुवर्य आदरणीय नवलजी निकम, विजयजी निकम, राकेशजी जाधव यांच्या चरणावरती नतमस्तक होऊन माझ्या गावची माऊली माझी पाठ राखील आई झोलाई कोटेच्या चरणावरती नतमस्तक होऊन रंगदेवतेला त्रिवार अभिवादन करून सुरुवातीपासून शेवटपर्यंत आम्हा दोन्ही शाहिरांना कोणाचं सहकार्य शांततेत असलं तर अशा आशा बाळगतो आणि या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. मित्रांनो या ठिकाणी रात्री शाहिरांचा माझा कार्यक्रम झाला. गणपतीपुळे खंडार या ठिकाणी तोही कार्यक्रम माई बाबांच्या आशीर्वादाने हाऊसफुल गेला. तसंच मित्रांनो या ठिकाणी आज हा शाहीर या रंगमंचावरती जो उभा आहे मित्रांनो, प्रत्येक कलाकाराला नावारूपाला आणण्यामागं त्याला घडवण्यामागं एका प्रतिष्ठित असा किंवा एका खंबीर अशा माणसाचा हात असावा लागतो. आणि आज मित्रांनो तुमच्या समोर या राजेश निकमला ज्यांनी उभं केलं ती माझी गुरु माऊली त्यांच्या चरणावरती ही स्तवन माझी समर्पित करतोय. बुवा गुरांशी जाऊन तुमची कालची गाणी काय काय पाठ केली ते ऐकली मला लय भावली. बुवा गुरांशी जाऊन म्हणतात, गुरांशी जाऊन म्हणतात गाणी शिकले ज्यांना तालाचा आणि सुराचा पत्ता नाही म्हणतात गुरांशी जाऊन शिकलाय म्हणून बुवा आता गुरा सोडा, आता मुंबईत आलं, आता संगीतकारांना पण जरा जवळ घ्या आणि तालात आणि सुरात बुवा जरा काही तर गायला शिका. आणि म्हणून मित्रांनो आई बाबा स्तवन आपल्या चरणावरती ठेवतोय. म्हणायचं आहे काय लक्ष असं
जिसके लिए मरता था, एक ऐसी लड़की थी जिसे मैं प्यार करता था, एक ऐसी लड़की थी जिसे मैं प्यार करता था. आणि म्हणून हे स्तवन माझ्या गुरुराच्या चरणामध्ये ठेवतोय. म्हणायचं आहे काय, लक्ष असावं. ज्ञानाची ही सावली अंतरीच्या बसेरावळी, अहो ज्ञानाची ही सावली अंतरीच्या बसेरावळी, या कलेची मज वाट दावली, धन्य माझी आहे गुरु माऊली, या कलेची मज वाट दावली, धन्य माझी आहे गुरु माऊली. ज्ञानाची ही सावली अंतरीच्या बसेरावळी, ज्ञानाची ही सावली अंतरीच्या बसेरावळी, या कलेची बस वाट लावली, धन्य माझी आहे गुरु माऊली, या कलेची बस वाट लावली, धन्य माझी आहे गुरु माऊली, तुझ्या घराने तूच माझी कल्पतरू, हो तुझ्या या रुणाला या प्रेमळ गुणाला सांग मी कसा विसरू, आणि तूच लेकरासाठी या सोल पाहुली, मज वाट लावली, धन्य माझी आहे गुरु माऊली, या कलेची मज वाट लावली, धन्य माझी आहे गुरु माऊली, या कलेची मज वाट लावली, धन्य माझी आहे गुरु माऊली, या कलेची मज वाट लावली,
तुझ्या आठवणीचा धडा शिकवणीचा तो आहे माझ्या आज गाठीशी म्हणून राजशाची ही नौका तुला वनीती या गलेची मज वाट दावली धन्य माझी आहे गुरु माऊली या गलेची मज वाट दावली धन्य माझी आहे गुरु माऊली या गलेची मज वाट दावली धन्य माझी आहे गुरु माऊली या गलेची मज वाट दावली धन्य माझी आहे गुरु माऊली हो ज्ञानाची सावली अंतरीच्या बसेरावळी ज्ञानाची सावली अंतरीच्या बसेरावळी या गडीची बसवाट डावली धन्य माझी आहे गुरु माऊली या गडीची बसवाट डावली धन्य माझी आहे गुरु माऊली या गडीची बसवाट डावली धन्य माझी आहे गुरु या कलेची मज वाट दावली धन्य माझी आहे गुरु माऊली बोल श्री गणपती गजानन कामदेवी बजरंग कैलासवासी भिकाजी शिवराम धोंडू अखंड सदानंद घराण्याचा छत्रपती शिवाजी गणपती बाप्पा मोरया. प्रेम भवन दलांच्या माध्यमातून 100 रुपयाचं बहारदार पारितोषिक. त्याचप्रमाणे सर्वांनी माझ्या शेजारच्या गावचे बरोबर आहे ना स्तवन झालेला आहे विषय आहे गणाचा. विषय काय मित्रांनो शाहिरांचा आणि माझा काय वाद असतात भांडणच नाही आमचा. नवरा बायको संसार भांडण असतं आहे ना. बायकोशी भांडण करून नवऱ्याला जेवण भेटायचं उपाशी मरत. बायकोशी भांडण करून नवऱ्याला जेवण भेटत ताट तसाच राहील कुपडी घालायला लागेल. पण विषय काय मित्रांनो रात्री पण शाहिरांना म्हटलं बुवा नमान करू नका. तरी पण त्या भाईने आपल्या मला वाटतं होतं काय ना तो गावट्या हातातून शोध आणलेला आहे. सक्का भाव मला वाटतं ह्याचा असं होते गावट्या हातात ह्याचा. माझं म्हणणं एवढंच आहे मित्र रात्री बुवा म्हटलं ना शक्ती तुला आपला आहे काय हो बुवा अरे बुवा नमन पण आपलीच आहे. पण शक्ती तुला नमन कशा नमन शक्ती तुला करतात नाही ना गरज. माझा विषय एवढाच आहे बुवा. पण रात्री त्याला काय म्हटलं
तुम्हाला कोणी 100 रुपयाचं बक्षीस देईल, 500 रुपयाचं देईल आणि म्हणत बुवा नमन गा बुवा करणार इथं आल्यावर ही 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 आली आली तुझी पाली पाली. आज गोल्या कशा घालतो बघा बुवा तुमच्या जातील तेवढ्या घालतो बुवा त्या घालून. विषय काय तुम्हाला रात्री काय भेटणार, तुम्ही नमन म्हणता ना, मी तुम्हाला 1000 रुपये बक्षीस लावतो. इथं आल्यावर लावणीचा ढोलका म्हणून दाखवा बघा. हे लावणी पण आपलीच आहे ना, महाराष्ट्राची लोककला संस्कृती आहे. आज सुरेखाताई पुणेकर यांनी खडतर प्रवास करून ही लावणी जोपासते. मग इथं आल्या तुमच्या काय बघू तर येऊन लावून ढोलका लावा. अहो कारभारी नवाला दमान नाही व्हायचा तुमचा, सामान सगळा भिजल बुवा आता, म्हणून तुमच्या दमान नाही व्हायचा बुवा. नमन कशाला, एवढाच माझा विषय आहे. आणि हो म्हणतात त्यांचा डायलॉग काय रे पोरांनो, यसा मोठमोठा गार केला गंमत मध्ये, भेंडी लांबवर एखादा हिंमत मध्ये. त्यांना रात्री पण म्हणलो की तुम्ही मोठमोठे भले गार करा, अजून करा, पण दुसऱ्याला गार करता स्वतः मात्र गरम नका हो. शाबार पडायला बुवा, लुमडा घालायला खाली फलकांना तुम्हाला लावायला लागेल. विषय काय आहे त्याला म्हटलं, ते म्हणतात मोठमोठं गार केलं गंमत मध्ये. तर त्याला मी काय म्हणतो, तुम्ही मोठमोठं गार गंमत मध्ये केलं तर राजेश बुवा तुमच्या समोर आहे, तुमच्यापेक्षा जास्त हिंमत मध्ये, आणि तो सुद्धा हिंमत मध्ये. बुवा म्हणतात 18% काय म्हणतात जीएसटी लावले, काय जीएसटी लावूनच बुवा आलोय, जीएसटी सकाळच आलोय. हे हाऊसफुलचं बोर्ड काय उगाच लागतंय, लोक येडी आहे. जीएसटी घेऊनच आले बुवा, आणि आज पण तुमच्यावर जीएसटी घेऊनच बुवा. कसा विषय आहे मित्रांनो बघा, गण आपल्या समोर काय म्हणायचं आहे का मित्रांनो, लक्ष असावं. की निराकार रूप तुझे गणावी रोज नाही नानी पाहतो. अरे निराकार रूप तुझे गणा रोज नाही नानी पाहतो मी. तुझ्या चरणावरती आज गणा ही शब्द सुमने वाहतो. मग तुझ्याच कृपा छायेमध्ये सदैव गणा राहतो मी. आणि आज या सभारंगानी श्री गणा हा तुझा अगाध महिमा गातो. म्हणून बुवा हो बुवा, आज पण विना प्रॅक्टिस चांगले वारीला तुम्ही बसलो. आज पण मला बघायचं की ते तालामध्ये सुरात गाता होतो. नुसतं आहे ना भेंडी आणि गावार दोडका बोडका बुवा तुम्हाला सगळ्यात देऊन टाकतो आज बुवा. इथं नुसतं ही काय लोक काय तुमचं नमानीत ऐकायला आले. रात्री भयानक वसाड पडलं, वनवासाला लागली आग सगळा, बोलायला काय नाही म्हणून बुवा मंगलाष्टक गायला लागलं. तिथं तुरेवाली लोक येऊन बक्षीस येत आहेत, म्हणतात बुवा ह्यांना सांगा आम्ही 200 रुपये बक्षीसून वारी बघायला आलोय, तुमची ही लग्न येत आहे काय नाही आलोय. तेवढा अपमान ना, लाज वाटायला पाहिजे तुम्हाला थोडी बुवा. आणि तुमच्याकडे शाहिरी अपेक्षा नाही, तुमच्याकडून ह्या अपेक्षाच नाहीत बुवा. शब्दांचं जादूगार तुम्ही आणि मंगलाष्टक लावता, तुम्हाला घे ना बुवा फुकट, फक्त मजुरी जरा कमी करा म्हणजे झाला बुवा. आणि म्हणून विषाही गणाचा म्हणायचं आहे काय, लक्ष असावं. तेरी इश्क में पागल हो गया दीवाना तेरा रे. सच होते होते हो गया अफसाना मेरा रे. माहिया तेरे प्यार में डूबी मैं भी डूबी रे. काम सोपा करून देतो, भागाला भाग देते ना आल्यावर. म्हणून विषय आहे गणाचा. अरे मित्रांनो विषय काय आहे, 14 सप्टेंबरचा दिवस सर्वांना माहिती आहे, बाप्पा सर्वांच्या घरामध्ये येणार आहे. पण विषय काय आहे मित्रांनो, निर्गुण निराकार ओंकार रूप आहे ना. ओंकार रूप ते गणेशाचं रूप आहे. पण ज्या विघ्न हाडताना जळी स्थळी काष्टी पाशानी जो बाप्पा पुजला गेला, जो बाप्पा पुजला गेला, जो भजला गेला, त्या बाप्पाला, त्या निर्गुण निराकाराला, त्या साकार रूपाच्या गणपती बाप्पाला हे आधार कलाकाराचं काय सांगणं आहे, म्हणायचं काय दर्शक. या सप्त सुराने आळवितोनी आज या सभारणा. तुझे निराकार हे रूप पाहू दे साऱ्या भक्त जना. श्री गणा माझी तुला वंदना. भावना पावना धावरे गणा. भावना पावना धावरे गणा.
बक्षीस आलेलं आहे. साहेब वेळ आहे ना अजून? किती मिनिटं आहेत ना? 5 झाली. 20 मध्ये आपण लय किस काढू. काय काळजी करू नका. आणि म्हणून विषय काय मित्रांनो, स्तवन झालेला आहे, गण झालेला आहे. आता विषय आहे गवळणीचा, आहे ना? शाहीराणी रात्री अरे ते एला सोडा खाली, आहे ना? रात्री शाहीरांचा माझा काय सुंदर कार्यक्रम झाला. पण चालला आहे ना, रात्री बुवांची गवळ होती, आहे ना? झाली मंदा आणि चंदा कुठे आणली मलीच बुवानी. शाहीराणी विषय काय मित्र, शाहीरांना अनेक प्रकारच्या गवळणी दिलेल्या आहेत. शाहीरांची त्याला माझ्या गवळीला भाग पण आलेले आहेत. मीही त्यांच्या गवळीचा भाग देण्याचा प्रयत्न केलाय. आज हा विषय आहे, एक आगळा वेगळा विषय. पण मुद्दा काय मित्रांनो, प्रेम घुवड दादांच्या माध्यमातून 101 रुपयाचा पारितोषिक मानाचा मुजरा. तर विषय काय मित्रांनो, काय होतं माहितीये,
हे बरोबर ऐकतो ना, मला वाटते भीती बुवांची नाही वाटत, बुवांची वाटणार पण नाही आणि मी वाटून येणार पण नाही. ते म्हणतात ना मोठमोठा गार गेला गंमत मध्ये, तेवढा का राजेश हलका नाही. मला बुवांची भीती नाही वाटत. पण वापरडेकर माऊली बघा काय माहिती विषय, चला घरच्या देवाची लढाई काहीतरी. माझ्या बाबूचा मनीस अंग धरतो, अंगात येतो, अंग धरतो बुवाचा आणि अंग असा धरतो की काय अगदी विचारू नका, सगळी साथी असा खाली उतरतात. विषय काय, चुकून जर कुणाच्या मानगोटी जाऊन झाड बिड बसला तर झालं यापाला जाता कुठं परवडो जाम धरून बसायला तिथं. झाड जर हितनं सुटला मग मात्र कुणाचा खरा, तर बाबूच्या माझ्या अंगात रात्री आला होता. तर मी म्हटलं हा अंगात आलेला भूत आहे ना, काय तिसरी बाजी मला नाही ना, हा भूत म्हटलं उद्या उतरवतो, आज यथाची काठी नाही नुसत्या हातातल्या मायकडे उतरवतो, कसा तो ऐका. आणि म्हणून विषय आणलाय गवाणीचा. पण त्यापूर्वी बा माझ्या महाराजा, बा माझ्या नटेश्वरा, बा माझ्या जाग्या बघाच्या मालका, या माझ्या नावल्यावर, या माझ्या बाबूवर काय 7.5चा फेरा आहे, काय भूतकेताची बाधा आहे, ती लवकर काढून माझ्या बाबूला बरा कर रे महाराजा. हा झाड परत माझ्या भावाच्या अंगात यायला आता बघू. आणि आज जर आला तर माझ्या भावाच्या अंग मस्ती आहे. मग हा झाड काय झाड बुजून नाहीये, ते अंग बसले आहे, हे अंगात किडा आहे ते चालत आहे नाही ना. आणि म्हणून किडा घेतो पुढं पुढं दाणकरी पकडा, झाड सांगितलं आधी झाड या चुकून तुमच्या मानगुटी बसल, मग आता कुठे या पळापळ होईल सगळी. आणि म्हणून बक्षीस आलेला आहे. हा गेल्या वर्षी शाहिरांना विषय लावला होता तर त्याची फरमाईश आलेली आहे. अरे गुरा की तू आहेस राणा त्या गुराख्याच्या माना, गुरा की तू आहेस राणा गुराख्याच्या माना, मग तू छेडलीस मला तर हाकली कुठं त्या केलव्याच्या रानात. गेल्या वर्षी शाहिरांना विषय लावला होता त्याची फरमाईश आली. राधा म्हणत होती कानाला, अरे गुरा की तू आहेस राणा त्या गुराख्याच्या माना, पण छेडलीस मला तर हाकली कुठं मुक्काम पोस्ट लिवली आणि पोस्ट केलंबे त्या केलव्याच्या रानात. आणि म्हणून आजचा गवळीचा विषय शाहीर आपल्या समोर ठेवतोय. म्हणायचं आहे काय, लक्ष असावं. अरे समजू नको काना तुझ्या राधेला साधी, अरे समजू नको काना तुझ्या राधेला साधी, मग मनात आणलं कधी राधा तुझी करील बरबादी. होती मी या गोकुळी तुझ्या जन्माच्या आधी, अरे होती मी या गोकुळी तुझ्या जन्माच्या आधी, म्हणून सांगते कान्हा तुला, तू लागू नकोस या राधेच्या नादी. आणि म्हणून विषय कसा मी थोडा ऐका बुवा, हो बुवा ऐका, शाप मागाय काय येत आहे ना आतल्या खोली ऐका जातोय ना, चुकीचं सांगायचं ना बुवाना जाऊन, बुवा असा म्हटला तसा म्हटला, ते ऐकतात ते कधी बोलतात भलताच काहीतरी. तुम्ही माझं सगळं मला माहिती आहे, रात्री पण म्हटले माझा स्वतःपेक्षा तुमच्यावर जास्त विश्वास आहे. तुम्ही काय मीठ मसाला नाव सांगणार नाही मला माहिती आहे, म्हणून त्या विषय ऐका. गवण गातोय, अरे आला बघ लांबोरे तो, आला बघ लांबरे तो, बघ ना दाढीवाल्या. राधा म्हणते आला बघ लांबरे तो, बघ ना दाढीवाल्या. याला कुणी म्हणतो काल्या, कुणी म्हणतो गोपाल्या. राधा काय म्हणते, आला बघ लांबरे तो, काना लांब उभा. राधा काय म्हणते, अरे आला बघ लांबरे तो, बघ ना दाढीवाल्या. याला कुणी म्हणतो काल्या, कुणी म्हणतो गोपाल्या. अरे कुणी म्हणतो काल्या, कुणी म्हणतो गोपाल्या. राधा सांगते हा काना लांब उभा तिकडं. कंस मामाला सांगते राधा, कंस मामा काना लांब उभा आहे. आणि बघ ना तू दाढीवाला आहेस कंस मामा, हा काना बघ लांब नाही येतोय. गवणीला पण सांगते, गवणीनं काना लांब उभा आहे. कंस मामाला सांगते दाढीवाल्या बघ, आणि तुझा भाचा लांब नाही येतोय. हा सावळा आहे, काळा आहे, याला कोणी गोपाला म्हणतं, कोणी काला म्हणतं. बुवा आता म्हणाल माझा कलर काला आहे तर मलाच का म्हणतात बुवा, कलर घाला तर पैसा वापस.
मला तुमच्याकडे शिकाय देता घेणार नाही. म्हणून आता भगला बरे तो बघना दाढी वाल्या, आता भगला बरे तो बघना दाढी वाल्या. कोणी म्हणतो काल्या याला कोणी गोपाल्या, कोणी म्हणतो काल्या याला म्हणतो गोपाल्या. कोणी म्हणतो काल्या कोणी म्हणतो गोपाल्या, कोणी म्हणतो काल्या कोणी म्हणतो गोपाल्या. हो शिरावरती घेऊन येता मोरसाचे माठ, कशी बशी चुकवून याची येतो अभिवाट, कशी बशी चुकवून याची येतो अभिवाट, कशी बशी चुकवून याची येतो अभिवाट. त्याच्यामुळे येण्यासाठी तिन्ही सांजा झाल्या, त्याच्यामुळे येण्यासाठी तिन्ही सांजा झाल्या. कुणी म्हणतो काल्या कुणी म्हणतो गोपाल्या, कुणी म्हणतो काल्या कुणी म्हणतो गोपाल्या, कुणी म्हणतो काल्या कुणी म्हणतो गोपाल्या, कुणी म्हणतो काल्या कुणी म्हणतो गोपाल्या. गोकुळात आहेत नावे याची माझा सतरा, काय सांगू मी तुम्हाला येण्याची ही जत्रा. जत्रा काय सांगू मी तुम्हाला येण्याची ही जत्रा, काय सांगू मी तुम्हाला येण्याची ही जत्रा. आणि दोहाखाली आमच्या डोक्यावरच्या मोल्या, आणि दोहाखाली आमच्या डोक्यावरच्या मोल्या. कोणी म्हणतो काल्या याला कोणी गोपाल्या, कोणी म्हणतो काल्या कोणी म्हणतो गोपाल्या, कोणी म्हणतो काल्या कोणी म्हणतो गोपाल्या, कोणी म्हणतो काल्या कोणी म्हणतो गोपाल्या. आला बघला बरे तो बघला दाढीवाल्या, आला बघला बरे तो बघला दाढीवाल्या. कोणी म्हणतो काल्या याला म्हणतो गोपाल्या, कोणी म्हणतो काल्या कोणी म्हणतो गोपाल्या, कोणी म्हणतो काल्या कोणी म्हणतो गोपाल्या, कोणी म्हणतो काल्या कोणी म्हणतो गोपाल्या. यावेळी पक्षामध्ये आहेत साहिल गोरे, वैभव खैल, समीर कलगीतुरा समाज उन्नती मंडळाच्या नियमानुसार आम्ही दोन्ही शाहीर एकमेकांना लेखी विषय देत असतो. रात्रीही शाहिरांना विषय दिलाय आणि आजही समाजाच्या कानावरती विषय असावा. विषयाचं विश्लेषण करतोय की कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणाबरोबर लग्न केलं. कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणाबरोबर लग्न केलं? त्या सद्गुरूचं नाव काय? शाहीर तुमच्यासारखा आहे ना बाप दाखवणे श्राद्धकार करणार राजेश पवार आहे. मला फक्त शाहीर तुम्हाला एवढंच म्हणायचंय. रात्री मित्रांनो खंडाळ्यामध्ये शाहिरांच्या विषयाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला. शाहीर काय माहितीये, तुम्ही आहे ना बाजू मारून घेऊ नका. तुम्ही गेल्या वर्षापर्यंत तुमच्या विषयाला खाली बाजू होती. आता मित्रांनो शाहिरांचा विषय होता, सर्वांनी गेल्या वर्षी ऐकलंय का युट्यूब वाले बरोबर सर्वांना विषय माहितीये. शाहीर काय म्हणायचे गेल्या वर्षीपर्यंत की भूमाता गौरव गाथा, भूमाता गौरव गाथा या ग्रंथामध्ये माझ्या प्रश्नाचं उत्तर आहे. रात्री मित्रांनो भूमाता गौरव गाथा या कथासाराचं उत्तर शाहिरांना देण्याचा प्रयत्न केला, तेव्हा खाली यांच्या विषयाला टीप नव्हती. आणि ह्या वर्षी शाहिरांनी नवीन एक पॉइंट पाडले नाही. त्याच्या खाली शाहीर म्हणतात एक देव एक राजा आणि त्याचा परिवार अशी पौराणिक कथा स्वरूपात वरदान ही सविस्तर ग्रंथकथा आहे. या वर्षी यांची बाजू वेगळी आणि आता दिलेल्या शाहिरांनी परत की ग्रंथ संदर्भ भूमाता आणि रहस्य कथा. मग रात्रीचं उत्तर का मान्य केलं? बरोबर आहे ना? रात्रीचं उत्तर मित्रांनो पुराव्या निश्चित शाहिरांना दिलं. भूमाता गौरव गाथा या विषयाचा हा ग्रंथ काय या समाजाला माहिती होता? राजेश भाऊला माहिती होता? तुम्ही सांगा ना. मग तुम्हाला उत्तर दिलं बुवा, तुम्ही मान्य करायला पाहिजे होतं. आणि आज शाहीर परत तुम्ही तुमच्या विषयाला बाजू देताय. मग शाहीर मोठ्या मानाने दिलेलं उत्तर मान्य करा. पुराव्या विषयी तुमचं उत्तर दिले बुवा रात्री आणि आजही बुवा देण्याचा प्रयत्न करणार.
आजही बुवा छातीला बोट लावून सांगतोय, मान्य करायला करू नका, आजही तुमच्या विषयाचं उत्तर देणार बुवा. आणि म्हणून चला प्रश्नपत्राचा विषय काढतोय, म्हणायचं आहे काय? मैं तेरा तोता तू मेरी मैना चोरों से क्या करना. म्हणून अरे विषय माझा फोडाय बुवा तू गुरुचे चरण धर. टाकलेला हा आदिमायेचा, अरे टाकलेला हा आदिमायेचा डाव तू करावा सर. जर गर्वानं वागलास तर है ना भेंडी असा तसा दोडका बोल देनास. जर गर्वानं वागलास तर, जर गर्वानं वागलास तर तुझी फाडी न मी हातवर. जर गर्वानं वागलास तर तुझी फाडी न मी हातवर. ये विषय माझा बोलाया बुवा गुरुचं चरण धरले. टाकलेला हा दिवाळीचा डाव तू करावा सर. जर गर्वानं वागलास तर तुझी फाडी न मी हातवर. जर गर्वानं वागलास तर तुझी फाडी न मी म्हणून बुवा या डोंगरीच्या इथं पण नाही हात वर्षात टाकेल फाडून बुवा. आणि म्हणून फरमाईश दिली आहे कोकणाच्या गाण्याची. चोंडा बागू बघतात मला वाटतं जयगड मध्ये बक्षीस आले, देवगड मधून दादांच्या माध्यमातून कोकणाचं गाणं 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. आणि मागाशी एक फरमाईश आलेली आहे की रत्नागिरीतले रायगड मधले रायगड आणि सिंधुदुर्ग शाहीर 3 मिनिटात बारी संपवतो मोजून बरोबर, ठोका चुकवणार नाही. पहिला मुकडा घेऊया आपल्या रायगड जिल्ह्याचा. चला रायगड माझा अग्नी कोण्याची आशान. वरद विनायक बनला ईश्वराचे स्थान. हरिहरेश्वर सुवर्ण गणेशाला मान. संचिरा उभा पाठीशी तुलावून मन. सत्याग्रहाचे पाणी चवदार त्याने दिला आंबेडकर. हो सत्याग्रहाचे पाणी चवदार त्याने दिला आंबेडकर. राजा मासा बसला रायगडावर. परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एका नंबर. हो शिवरायाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एका नंबर. आणि मित्रांनो योगायोग काय बापाडेकर माऊली हे प्राणीमित्र ग्रुप माझ्यासाठी लकी ठरला. गेल्या वर्षी याच रंगमंचावरती याच आयोजनामध्ये राजेश भावाने एक साधा आपला चला गायचा म्हणून कोकणाचा विषय गायला होता. पण मित्रांनो या एका गाण्यानं राजेश निकमची ओळख एवढी बदलेल हे कदापि विश्वास ठेवला नव्हता. आणि त्याच गाण्याला नाव ठेवलं होतं विकास शेठ नांबरे भावानी. आणि आज नांबरे भाऊ स्वतःला पण सांगतायत राजेश भावांना म्हणतात कोकणाचं गाणं बघायला सांगा. ही माझ्या प्रामाणिकपणाची माझ्या नटेश्वराने मला दिलेली प्रोत्साहन आहे. आता विषय येतोय माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा. मला म्हणायचं सिंधुदुर्ग शोभे आंबा फणसाच्या बागानी. कोकणाचा पाया रचिला देवदैवतानी. राखीला हवान दशावतारा भाजनानी. अहो येवा कोकण फुलो असा गोडे मालवणी. विकू नका जमिनी फार नाहीतर होऊ आपण सागर. अरे विकू नका जमिनी फार नाहीतर होऊ आपण सागर. सांगे राजेश जोडून कर. परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एका नंबर.
परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर. पहा सह्याद्रीचे डोंगर देवाधिकाचे माहेर घर. पहा सह्याद्रीचे डोंगर देवाधिकाचे माहेर घर. साक्ष देतो याचा मिंदर, साक्ष देतो याचा मिंदर. परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर. परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर. ज्या पद्धतीने मला माझ्या पहिल्या फेरीसाठी मोलाचा सहकारी शांततेचा आश्रय दिला, शाहिराला देखील त्यांच्या पहिल्या फेरीसाठी तसाच या ठिकाणी पाठिंबा द्या. शाहिराला देखील त्यांच्या पहिल्या फेरीसाठी लाख शुभेच्छा देतो. शाहीर तुम्हाला निश्चित तुमच्या पद्धतीनं जेवढा जोर लावून शाहीर कार्यक्रम करता येईल तुम्ही निश्चित करा आणि करा अशा आशा बाळगतो आणि आपण सर्वांची धन्यवाद.